कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जगी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळे दरवर्षीप्रमाणे आहे वर्षी श्री संत रामचंद्र महाराज त्यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सप्ताहाची सांगता सांगतेनिमित्त काल्याचे कीर्तन रूपी ही सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे गुरुवर्य मारोतराव महाराजांची सेवा आहे गुरुवर्य सोपान काका महाराज सातकर यांचीही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या नगरीत श्री संत रामचंद्र महाराजांच्या दरबारात आलेली ही सेवा सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये काल्याचं महत्त्व वर्णन करतात. सर्वसामान्य लोकांना कळला असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. तर जसे आपल्याला गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. विठाला विशेष कार्य सोहळा आहे. साधूचं पुण्यस्मरण. देव लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात पण साधू संतांचे सोहळे साजरे होतात. काही लोकांचं 13वी 12वी वर्ष श्राद्ध, काही लोकांचं मेलं त्या दिवशीच मिटत झालं. गोसाई मेले
सुत कै धरीना आणि जन्मल तर हृदय पाडीना. नाही पाणी कीर्तनात पिऊ नये रे. तहान लागली का? स्वयंपाक खासच लागली का? आऊत हाणायला जर आपण गेलो, उन्हाळी पाळी चालू आहे, बिनगी असते त्या कडीला, मुलडण पूर्ण कलून येऊस्तोवर पाणी पितो का वाटत आऊत सोडून पाणी प्यायला जातो. त्याच्यापेक्षा कितीतरी महत्व आहे. आता एवढ्यावर पे घोडभर, पण पुन्हा नको पे पे घोडभर, पुन्हा चक्कर यायची अजून तुला पे. डिग्या पेत असेल त्याच्यानं ते प्याले. काय सांगतो, साधूचे सोहळे होतात. आज आपण सर्वजण रामचंद्र महाराजांच्या सेवेत रत आहेत. तुका म्हणे संत सेवा आणि हीच देवा उत्तम. साधूची सेवा ज्याच्या जीवनात घडते त्याच्यासारखं श्रेष्ठ जीवन कोणाचं नाही. तुका म्हणे जिने अनभले संत संगष्ट. कोणी कोण्या रूपानं असतील, कोणी अन्नदानाच्या पंक्तीच्या रूपानं असतील, कोणी चटे आत्रायच्या निमित्तानं असतील. ऐकू ये ना, आता का तोंडात धरून बोलू काय? बेस कमी कर, आवाज ट्रबल दे, आणि ट्रबल दे, वाढ आवाज. विठाल विठाल कोणी पहारेकऱ्याच्या निमित्ताने सेवा करीत असतील रूपानं, कोणी टाळं घेऊन उभे असेल, कोणी मृदंग वाजवत असेल, कोणी श्रवण करीत असेल, कोणी झाडझूड करीत असेल. आमचे आचार्य स्वयंपाक करीत असतील. सगळ्यात मोठा वाटा आचार्याचा. नाही, आचार्याने स्वयंपाक नाही केला काय खावा आपण? कोणतीही सेवा आहे, पण कोणतीही सेवा करीत असताना साधूच्या सेवेत फळ प्रत्येकाला समान असते. सज्जना किंवा समर्था घरचे भोजन, तळील्या वळील्या एकची पक्वान्न. मोठ्या घरच्या लोकांना भेद नसते. विठाला दडपण नको घेऊ, जसं वाजवाईल तसं वाजवा. आता ती 1-2 कीर्तन वाजूस तर तुला सवय लागेल आमची. मला मृदंग ओढून लागतंय. ओढून म्हणजे लय बी ओढून नाही, ओढून म्हणलं की लयच ओढून वाजवतात. कुठं वाजवलं? भाटेगावला. विठाला असा हा सोहळा आहे संतांचा. पण आपलं भाग्य त्यांची सेवा घडते. तुका म्हणे देवा आज त्यांची केल्या पावी सेवा. यांचे सोहळे इथंच होतात असं नाही. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम दोन सांडी. त्रिभुवनात हा सोहळा होतो.
गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळ माझी कीर्ती. इथं यांचा सोहळा होतो तसा वरी सोहळे होतात. कोणाचे होतात? विषम धुवन सांगेल. ज्याचे विषम धुतल्या जातात त्याचे सोहळे होतात. आज आपल्या इथे सोहळा होते. इथं भांगापूरला होतंय, पलीकड सांगीला होतंय, रोहिण्याला होते. जिथं जिथं साधूचं वास्तव्य आहे, जिथं जिथं थांबलेत तिथं तिथं हा सोहळा होतो. एवढंच नाही, हा सोहळा त्रिभुवनात होतो. म्हणून अशा महात्म्यांच्या सेवेत आपण रत राहावं. त्या निमित्तानं सेवा हे काय म्हणतात महाराजांच्या अभंगामध्ये, गोकुळातल्या लीला वर्णन करतात, काल्याचं महत्व वर्णन करतात. काल्याचं कीर्तन म्हणजे गोकुळातल्या लीला. आवर्जून गोकुळातल्याच लीला काल्याच्या कीर्तनात वर्णन व्हावं. इतर कुठल्याही लीला वर्णन होता कामा नये. महाराज म्हणतात, चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. गोकुळात काय देवानं लीला केल्या, आज त्या गोकुळातल्याच लीला वर्णन व्हावं. काय होईल या लीला वर्णन केल्यास? भगवंताच्या लीला वर्णन केल्यास आपले दोष हरतात. नेहमी सांगत असतो, केवढे जबरदस्त जरी दोष असले, आज काल्याचे कीर्तन खास मन लावून ऐकू लागलो की आपले दोषच शिल्लक राहतात. जळती दोषाचे जळती दोषाचे डोंगर. मन लावून जर आज काल्याचं कीर्तन ऐकलं, भगवंताच्या लीला ऐकू लागलो तर आपण आज भड 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 पर्वत जळून जातात पापाचे. जळती दोषाचे डोंगर. शुद्ध होती नारी नर, दोष हरतात. भगवंताच्या लीला ऐकू लागलोत, कृष्णाच्या लीला, कृष्णाची कीर्ती या कंठातून वर्णन करू लागलोत की दोष हरतात. दोष हरतात, माणसं यशस्वी होतात.
कंठी कृष्ण म्हणे हरी कंठी कृष्ण म्हणे कंठी कृष्ण म्हणे नाही आसो भक्तिवाणी नाही आसो भक्तिवाणी नाही अशुभते वाणी. वाणीतून शब्द निघाला की त्या शब्दाला यशच येते महाराज. अशुभ शब्द जात नाही, आपेश येत नाही. मुखातला शब्द खराच होते. कोण्या साधूच्या मुखातून शब्द बाहेर पडला की खराच होणार. एवढे या कृष्ण लीलेचं महत्व आहे. काही लोक तुकाराम महाराजाकडे आले. काय महाराज म्हणले, तुम्ही त्या कृष्णाच्याच लीला सांगायलात, कृष्णाचाच महिमा सांगायलात, कृष्णाचंच वर्णन करायलात. दुसरं कोणाचं वर्णन करा ना, कोण्या माणसाचं, दुसऱ्या कोणाचं. त्या कृष्णदेवाचंच काय वर्णन. महाराज म्हणे त्याला कारण आहे. काय कारण आहे. दुसऱ्याचं जरी या वाणीनं वर्णन करीत बसलो, लीला वर्णन करीत बसलो, नसलेले दोष त्याचे आमच्या मस्तकावर बसतात. तिचे तर पाप बसतात म्हणले आमच्या मस्तकावर, पण आम्हाला पतनाला नेते. आम्ही लोकांचं कशाला नाव वर्णन करा, आणि दुसऱ्याचं वर्णन करून आमचा फायदा काय. आज आम्ही कृष्णाचं जर वर्णन केलं, दोष तर हरतात, वाणीत तर यश येत आहे, पण आमची कीर्ती सगळ्या जगात पसरते. सगळ्या जगात कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जगी प्रकाश. सगळ्या जगात प्रकाश पडत आहे. आता तुकाराम महाराजाचं इथपर्यंत जे नाव आलं, काही लोक होते महाराजापाशी. महाराजाला म्हणले, महाराज काय तुमचं लोक नाव घ्याली. तो म्हणले, काय तुमची कीर्ती, काय तुमची चर्चा. तुम्ही काय एवढे लय श्रीमंत नाहीत. तुम्ही काय देशाचे एखादे पंतप्रधान बी झाले नाहीत. एवढं लोक नाव घ्याले. तेवढी काय तुमच्यापाशी श्रीमंत बी नाही. एवढं लोक तुमचं नाव काय घ्याले. महाराजांना सांगितलं, आम्ही श्रीमंत नाहीत, देशाचे पंतप्रधान नाहीत, पण आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाव असल्यामुळं आमची कीर्ती जगात आपोआप पसरते. आम्ही लोकाला नाव घ्या म्हणत नाहीत, वार माप घेऊन. वरहती मापाचा वाऱ्या हाते माप चाले सज्जनाचे, वार माप घेऊन पडते वार. कीर्तिमुखी त्याचे नारायण. पॉम्पलेटवर नाव टाकायला आणि पेपरला नाव टाकायला गरजच नाही. जाहिरात करायची बघा, असं युट्यूब लावायची गरजच नाही. वार माप घेऊन पडते वार मारत.
सज्जनाचं. म्हणून महाराज म्हणजे आम्ही त्याचं नाव घेतले. आता किती पैसा कमवला, प्रॉपर्ट्या कमवल्या, आमचं नाव कोण घेणार आहे? आता तुम्ही किती संपत्ती कमवा, तुमचं नाव कितपर्यंत राहत आहे? 13 दिवस. माणूस मेलं की 13 दिवस पोरग फुंदू फुंदू रडत आहे. बाबा असा होता, बाबा तसा होता, बाबाला हे आवडत होतं, बाबाला ती आवडत होतं. 13 दिवस नाकाला पाणी पुसू पुसू, डोळ्याचं पाणी पुसू पुसू, फुंदू फुंदू रडत आहे. 13 दिवस संपले, पातर गावाच्या खालतं फेकलं. हसू हसू बाता मारते, हसू हसू संपलं. कोण नाव घेतंय? किती प्रॉपर्ट्या कमवा, रावणानं कमी केली. किती कमवली रावणानं? कोणीतरी त्या रावणाचं नाव घेतंय का बघा. कोणाचं लाडकं नाचतोय का? रावणासारखी प्रॉपर्टी कोणाचीच नाही महाराज या जगात. किती रावण श्रीमंत होता. लंके माझी घरी किती ते ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. आता तुमचे घर तरी असतील कशाचे, असून 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 तुमचे वाडे चिरबंदी वाडी असतील, कोणी इटीचे बांधले असतील, ते मर्यादात आहेत. रावणाचे घर धोंड्याचे आणि इटीचे ते किती होती गणत नाही. 5 लक्ष घरे पाषाणाची जेतन, 7 लक्ष ते विटबंदी. शुद्ध कांचनाची शुद्ध कांचनाची ते काश्या आणि तांब्याची. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आता कास कोणाची? तर देवपूजेला तांब्या एखादा असेल महाराज. काय रूम एखादी बांधलेली तांब्याची. कास बघाय मिळणार, टाळात घालाय गौसना. कास शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घर नेसत्या सोन्याची होती महाराज. बघा ती वैभव. आता एवढा रावण श्रीमंत होता, सत्ता तशीच होती. आता एवढा श्रीमंत म्हणजे का लहान होता का? एवढ्या श्रीमंत माणसाला बायका किती असावं? हॅलो, तुम्हाला किती आहेत? 2 आहेत. एक म्हणते चला कीर्तनाला सप्त्यात, भजन सुरू झाले. एक म्हणते जाऊ द्या, महाराज आल्या मग जाऊ, चाल झाल्या. बायका म्हणजे ह्या नाही, वासना बायको. रावणाच्या बायका पहा, 80 सहस्त्र जया सुंदर कामिनी. 80,000 बायका रावणाला होत्या, आणि त्या बी साध्या नव्हत्या. मंडोदरी सारख्या महान पतिव्रता. 4 वेद मुखोद्गत होते. एक हरिपाठ पाठ केला तर मूर्खतात 17 वाऱ्या नाव घेतात. आमचे माणसं हरिपाठ म्हणतात आणि हरिपाठ बघ त्या रावणाकड किती मूर्खाव त्या रावणानं. 80,000 बायका महान पतिव्रता, वेदाचं मुखोद्गत पारायण अखंड. लेकरा बाळायचा तर कोण करी लेखा, पुत्र पोत्राचा कोण करी लेखा. किती लेकर होते गणितच नव्हते. नातरुंडन पत्रुंडन चित्रुंड.
भाऊ तसेच होते कुंभकर्णासारखे, बिभीषणासारखे. 33 कोटी देवता ताब्यात होती महाराज. 9 ग्रहाच्या पायऱ्या सिंहासन चढाय होत्या. एक ग्रह माग लागलं तर सुधरना. एवढं वैभव होतं रावणाचं. पण आज कोणीतरी रावणाचं नाव घेते का? आता बऱ्याच दिंड्या पाहिल्या, मगवा दिंडी येऊ लागली इकडं. दिंडीत नाव घेऊ लागली लोक. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पण कोणीतरी म्हणलं का रावण कुंभकर्ण, रावण कुंभकर्ण? का नाव आलं नाही? संपत्ती कमवली म्हणजे कोणी नाव घेणार महाराज. त्याच्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन पाहिजे, त्याचं नाव घेतात महाराज. म्हणजे आम्ही कंठात कृष्णमणी धरला, कंठी धरिला कृष्णमणी. म्हणून आज जगात आमची कीर्ती पसरली, लोक नाव घ्यालीत. अवघा जगी प्रकाश. आज सगळ्या जगात प्रकाश पडला. निस्ता प्रकाश नाही पडला. आम्ही जरी तोंडातून एखादा शब्द टाकला तर ते शब्द खरा होतोय, वाया जात नाही. नाही अशुभते वाणी. तेवढंच नाही, काय जगामध्ये दोष असतील, जिथं जिथं आम्ही त्याच्या नावाचा घोष करतो, कीर्तन भजन करतो, बघा तिथल्या नगरीतले दोष हरतात. विठाला पुण्य पिके पापानाश. आता एवढा इथं 7 दिवस सप्ताह झालाय महाराज. काय 12 महिन्यात कोणाच्या ना पाप घडल्या बघा. सगळे पाप खलास झाले आज गावाचे. तर काही लोक म्हणतील बरे गड्या, मग आजपर्यंतचे पाप संपले, उद्यापासून सुरुवात. दुसरं जमत नाही. दोष हरतात आणि या जगात दोषाचा सुकाळ सुकाळ झाला महाराज. आज इतके दोष वाढलेत, जागोजागी पापाचे दुकानं पडले महाराज. जागोजागी पापाचे दुकानं पडली. आता पहिला आता मारवाडी फाट्याहून परगंगा खेळा आपल्या बोरीला जाऊ स्टोर, किती दुकान होते वाटत? होत दुकान एक तरी कुठं? आता किती आहेत? किती दुकान आहेत महाराज? विठाल विठाल. जागोजागी पापाचे दुकान झाली महाराज. ठाई ठाई दोष जडले. कोणी रोडला प्लॉटिंग निघाली की पहिलं दुकान तेच टाकायले महाराज. कोणतं? वगैरे रूप करायला ते सर. मद्याचे सडे पडायले, दोषाच्या राशी झाल्या, हत्याचे ढिगार झाले. जिकडं चिकडं दोष वाढले. गावात जरी चल लागली माणसं ते एकमेकाविषयी दोष काढणारे निघाले. कोणाचे चांगले गुण पाहण्यात माणसं पटकन दोषच पाहले. ते कुठं गवसत आहे दोषात. दोष पाहतात, जाच करतात. पापी लोकांचं या पृथ्वीला देखील वजन झालं महाराज. कुंभ पाकाचे शरीरे म्हणून भूमिका पेत्याच्या भारी. बोलती निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी मलिन चित्त. पाहायचं असेल तर पाप दृष्टीनं पाहतात, बोलायचं असेल तर निष्ठुरपणानं बोलतात, कोणाचं अंतःकरण खचल असं बोलतात. एवढे दोष वाढले जगात. या दोषाचा परिणाम पृथ्वी पीक पिकवीत नाही, वृक्षाला फळ येत नाहीत. पापानं महाराज समाज दुःख भोगीत असते आणि पुण्यानं माणसं सुख भोगतात. आज कोण सुखी आहे? प्रत्येक जण दुखी महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. आज गाव वसाड पडले महाराज. पूर्वी गावोगाव महाराज आनंद वाटायचा, समाधान मिळायची. कोण्या गावात जाऊ दे 8-8 दिवस राहा वाटायचं त्या गावात. कोण्या सोयऱ्याची तर गेलं तरी सोयरा जा म्हणलं तरी जा वाटत नव्हतं. इतकं समाधान लागायचं मला. कोण्या गावात जाऊ द्या. आता कोण्या गावात सोयरा राहाय म्हणलं तरी राहा वाटत ना. पूर्वीच्या काळात पिशवी घेऊन जरी सोयरा रस्त्याला दिसरा आलेला की रस्त्याचा माणूस उठायचा, पिशवी घ्यायची, राम राम जय हरी घालायचे. ओळख नसले तरी कोणाच्या घरी जायचं, कुठली सोयरी ती विचारपूस करून त्या पाहुण्याची तर नेऊन घालायचं. त्याची सगळी आदर कदर करून दखल घेऊन मग घर सोडायचं आपण. एवढा आदर होता मला.
आता सोयरा रस्त्याला दिसला की हे दारात बसलेला असलं तरी उठून घरात चालले आणि पुन्हा मधून सांगायले घरी नाहीत म्हणून सांगा. गावगाव पार्टिशन झाली महाराज. ते आधीच बघायला आपल्याकडे येते का तिकडं जात येते. सोयरा सगळ्याचाच आहे पण पार्टिशन 2 पडल्यामुळं तिथं लांबून बघायला. तिकडं जर आधी गेलं तर पुन्हा इकडे ते चहा प्याना बी आणला. रस्त्यात दिसलं तर राम राम बी घालणार. तिकडं कसे गेला आज म्हणलं आधी आम्ही नव्हतो काय. नगऱ्या उदास झाल्या महाराज. काय प्रमाण अपिक धान्य दिवस दिवस अपिक धान्य दिवस दिवस गाई म्हशी देविल्या गोरसे गाई म्हशी जेविल्या नगरे दिसताती उदास विठ्ठली बहुवचन विठ्ठली बहुवचन पाठाने विठ्ठली बहुवचन पाठाने विठ्ठली बहुवचन अपिके धान्य दिवसेंदिवस. दिवसेंदिवस महाराज पिक कमी उतार द्याले. गाई म्हशी दूध देना चेविल्या रस. आम्ही घ्याले 5 लिटर दूध देती म्हणाले म्हैस आणि घरला आले की लिटर भरत द्याली झालं. काय काय तर हॉटेलला जाऊन सौदा करायले आधीच वर वालावाले उचल बी उचलायले. आपली म्हैस येते म्हणला आता 10 लिटर दूध देते म्हणला 2 टायमाचं तुम्हालाच आणून देतो एवढे पैसे होतात म्हणला आज द्या इतके. उचलायले म्हैस येल्यावर जाऊन सांगायला आता इतकं दूध देते उद्याच्याला तुम्हाला आणून देतो बघा म्हणाले निबलं की. आणि घरला गेले की वगैरे मेल्याला दिसायला. गाई म्हशी दूध देणार चेविल्या रस. हा नगरे दिसताती उदास. गाव उदास झाले महाराज. समाधान कोण्या गावात मिळत नाही. पाखंड लोक जास्त झाले. अधर्मानं वागणारे लोक जास्त झाले. हे पापाचा परिणाम. म्हणून प्रथईवर म्याला गारानं सांगत असताना भगवान विष्णूला परिहार दिला ब्रह्मदेवानं. भगवान विष्णूनं परिहार स्वीकारला. या लोकांचं पाप हरवण्यासाठी आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा आज गोकुळात अवतीर्ण झाले. श्रावण महिना वद्याष्टमी वार बुधवार मध्यरात्रीचा प्रसंग भगवान परमात्मा गोकुळात प्रगट. बुधवार परी श्री कृष्ण मूर्ती प्रगटली. बुधवार परी श्री कृष्ण मूर्ती प्रगटली. श्री कृष्ण मूर्ती प्रगटली. बुधवार परी श्री कृष्ण मूर्ती प्रगटली. श्रावण बुधवार पर्येसे कृष्ण मूर्ती प्रगटली. भगवान गोकुळात प्रगट झाले. चिंताग्रस्त गोकुळ पण देव गोकुळात जन्मल्याबरोबर गोकुळी आनंद प्रगटली. सुख निर्भय हे लोक घरोघरी. यशोदाबाईला पत्ता नाही देव केव्हा जन्माला आले ते काही दाशानं पाहिलं. यशोदे लेकरू झाले. लेकरूच मान्य करीना यशोदाबाई मग नाहीच म्हणे.
पण समोर दृष्टीला नेलं. भगवंताला पाहिल्याबरोबर जर आनंद झाला यशोदाबाईला. देव पाहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. फार दिवसांना लेकरू झालं आणि देव पोटाला आले. काय आनंद आहे. देवाचं रूपही तसंच होतं. राज सकुमार मदनाचा पुतळा. हजारो सूर्याचं तेच प्रभूच्या अंगावर चमणम चमचमकू लागलं. का आनंद वाटू नये माईला. आनंद वाटायसारखंच होतं लेकरू. खरपडे लेकर जन्मले त्या माया किती कौतुक करतात. तेच कोणतं हेकणंच आहे, बखणंच आहे, डखणंच आहे, उंदरच आहे, किती माय त्याचं कौतुक करते. माय मोहा सोन्यात म्हणते. पोटडेच घेऊन हातपाय काढी वणी म्हण माय मोहा राजा हाल गटावून ताजा. कोण म्हणे ह्याला ताजं स्वप्नीनं खाली आवणी पडलं. मरक्या लेकरायचं कौतुक माईला वाटतंय. दरवाजाकडे बघत आहे भिताडावर रांगत एवढं हेकना किदर देखना तरी माय त्याचं कौतुक करते. हा तो अविनाशी परमात्मा पोटाला आला. कान वाटू नये. जयाचा वंश तयासी आनंद आणि माझे कुळी गोविंदा उतरली विठाला. परीस बाळ परी माते जीवा परीस बाळ परी माते. बहिरी आंधळे मोक्या नरगळे जीवा परीस बाळ पडिये माते. जीवा पार माईला प्रेम वाटतंय त्या लेकराचं. जीवा पार अति प्रेम. हा तो देव पोटाला आला. का आनंद वाटू नये. आनंदी आनंद आज अवतरले गोविंद. जयाचा तो अंश तयाशी आनंद माझी कुळी गोविंद अवतरले. एकमेकीला गवळणी चर्चा करायल्यात. रात्री 12 वाजता दरवाजावर थाप टाकायले. उघडा कडी. दार काढला की हातावर सुंटवडा द्याल्यात. काचा सुंटवडा आहे. गवळणीला पुत्र झाला येतो रे. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला येतो रे. गवळण गवळणीला पुत्र झाला येतो रे. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एकमेकीला चर्चा करायल्यात. आपल्या यशोदेला मुलगा झालाय. एक धावी एक पुणे एक वाटी सुंटवडे. वाणी भरून आता ती नंदा घरी झाली दाटी गवळण. गोकुळात आनंद आहे. आनंदाचं प्रत्येक. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. बाळकृष्ण नंदा घरी म्हणून आनंदल्या नर नारी. गोकुळी आनंद प्रगटले सुख. निर्भय हे लोक घरोघरी. आज घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्य गोकुळातलं दुःख सगळं हळून गेलं. आज गोकुळात आनंद मावना. गोकुळी आनंद झाला.
का झाला? रामकृष्ण घराला आज नंदाच्या दैवाला दिवाली अकस्मात, म्हणून गोकुळात आनंद पण मथुरेत दुकाळ. कंसासारखे दैत्य तगमगायला लागले. कंसानं सभा भरवली, सभेत चर्चा केली. अरे आपला शत्रू गोकुळात जन्माला आलाय, याचा निपंत कोणी करतय का? कंस बैसोनी सभेशी विडा मांडीला पैंजेशी. पैंज मांडली. आधी तर कोणीच बोलणार, एखादा तरी मया कोणी गाणं. कोण जाईल याच्या शत्रूला मारायला? याच्या शत्रूला माराय जाणं म्हणजे मराय जाणं. तो का लहान होता का? जगाचा मालक आहे, कोण मारतं याला? कोणी बोलना. कंस म्हणू लागला, अरे एवढा तुम्ही माझ्या संग राहतात, तुम्हाला संग ठेवून मोठालं केलं, धनमान दिले, पदव्या दिल्या, कोणाला घरकुला आणून दिले काय, कोणाला हिऱ्या आणून दिल्या, कोणाला गाय कोठ्याच्या फायली करून दिल्या. एखादा तरी मजाकून कोणाला तंटामुक्तीचा अध्यक्ष केलं, कोणाला ग्रामपंचायतचा सदस्य केलं, कोणाला सरपंच केलं, कोणाला सोसायटीचा चेअरमन केलं. अरे एखादा तरी मयाकून तुम्हा वाढविले बहुमाने. किती मोठे केलं, किती मान दिले, किती पदव्या दिल्या, किती धन दिले, पगारी सुरू करून दिल्या. केली का नाही पगार? माणूस भारी आहे गड्या. आज माझ्या उपयोगानं येणे बाळकृष्ण वधावया. एखादा तरी माझ्या कोणीच बोलना. कंसानं पण केला, जो शत्रूला वधून येईल त्याला अर्ध राज्य. काही बसलेली लोक कुचकुच कुचकुच करू लागले. भटजी उठून उभे राहिले. मांबळ नावाचा दैत्य होता. तटकन उठून उभा राहिला. कंसा, तू कोणाला पाठीतोस? काल परवा लेकरू जन्मलंय, हे का कोणाला जमत असते का खपवाय? त्याला कला पाहिजे. शस्त्रानं नास्त्रानं मरत नाही, ते युक्तीनं मारावं लागतंय. ती काय कला तुमच्याकडे? केव्हा बुवा त्या गावात चाललो म्हणले पंचांग सांगायला, चलत चलत लेकराची मूळ शांती काढून देतो. आपच बाया खपितात. पटलं की ओसला इडा, काय पाहिजे ते साहित्य सर्व ब्राह्मणाला अर्पण केलं. वस्त्रदान दिले, पंचांग आणून दिलं, फडशी शिवून दिली. मायावी शरीर ब्राह्मणाचं रूप धारण केलं. कात्यो ब्राह्मण, गोरा पान, खांद्यावर फडशी, हातात पंचांग, पंचकष्ट्याचं धोतर नेसलं, जानवं घातलं, शिखा राखली, गंध वडला असा उभा, हातात पंचांग. निघाले देव बाप्पा गोकुळाकड. विप्रवेश तेव्हा घेऊन निघाला. विप्रवेश गोकुळासी आला लाग वेगी. आले गोकुळात. बडे बडे लोक बसलेली येशीला. पूर्वीच्या काळात गावगाव येशी होत्या. मोठाली माणसं बसलेली येशी टोंग टोंग. पहिलं माणसं गावाच्या बाहेर जायला भेट होते. रस्त्यात मोठाली माणसं असायची. भटजी आल्याबरोबर उठून उभे राहिले. पहिली मर्यादा होती. भटजी आशीर्वाद द्याले. आशीर्वाद देत विचारतात, आपल्या गावात पुत्र उत्सव कोठे आहे? बसले लोक सांगालेत, नंदराजाच्या घरी वार्ता ऐकली बुवा म्हणले. पत्ता तर गौसला की भटजीला. बसलेल्या माणसाला चलत चलत पंचांग सांगायले. मी आलो रायाचा जोशी हो राय का दादानो. काही माणसं विचारायले, भटजी यंदाचा सालमान कसा आहे? मागल्या सालात हानी सांगितली होती मनुष्याची. मनुष्य हानी पुष्कळ झाली. आता यंदाचं कसं साल आहे?
या मागल्या सालात धोंडा गेला, धोंडा गेल्या पुढच्या सालात लोंढा येतोय म्हण. कोणता लोंढा आहे, कशाचा लोंढा आहे कळू द्या. विठ्ठल भटजी सांगाले, माणसं जर चांगलं वागू लागले, व्यसन मुक्त बनू लागले, गळ्यानं माळी घालू लागले, हरिभक्तीत रत होऊ लागले, शुद्धाचरण ठेवू लागले, आई वडिलाचा सांभाळ करू लागले, इथून पुढचा उतार बरा येईल. इथून पुढे बरे होईल, इथून पुढे बरे होईल. माग तरी म्हणा, नाही तर मी उचलायच्या आधी तरी उचला. विठ्ठल भक्ती सुखे द्वंद्व वाढेल, फेरा 84चा चुकेल, पडील फसी मी आलो रायाचा जोशी हो राय का दादानो. माणसं रस्त्याचे गुंग झाले. यशोदाबाईच्या कानावर बातमी गेली. यशोदाबाई शेजाऱ्यांना बोलायल्यात, माय आपल्या गावात भटजी आलेत म्हण, लईच पंचांग सांगालेत म्हण, आपल्या गलीला येतात का नाही ग, बोलून तरी आण. भटजी बोलवायला धाडूस तर मनानच रस्त्याने आलेत. लग 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 ते पंचकष्ट्याचं धोतर, ती खांद्यावर फडसीन, ती टोपी डोक्यावर काळी दोईकून चुच्च्याची, ती शेंडी इत्रोक आलेली लुकलुक हलायली. यशोदाबाई जवळ गेल्या. काय दिवाणजी, नवीनच दिसतात म्हणले. हो, आमच्या इथं तुम्ही पंचांग सांगायलात म्हणले. हो, तुम्हाला कळतंय का? हो कळतंय. मग आम्हाला काल परवा लेकरू झाले, आमच्या लेकराचं सांगता का? मनात म्हणाले तुमचं सांगायला आलो. लोकांचं काला सांगू. आदल्या दिवशी गर्ग ऋषी सगळं सांगून गेलते, पण बायाचा विश्वास एका महाराजावर बसच ना. बाई आलं त्या महाराजाला हात दाखिती, महाराज आमचं सांगा की महाराज चांगलंच सांगत. नेलवाड्यात पाठ टाकला बसायला. भटजी त्या पाटाव काय बसले दिमाखात, मांडीवर मांडी टाकली असा तिरपा पाय, पंचांगाला पुढी पाठ आहे, फडशीला एक पाठ. यशोदाबाई जवळ जाऊन भटजीची पूजा करतात. पाद्य पूजा केली, पंचांगाची पूजा केली, फडशीची पूजा करून नमस्कार करतात. पदर पुढं सारीत नमस्कार करीत विचारायला, भटजी काढा पंचांग. भटजी सांगालेत, कवा जन्मला लेकरू? माय सांगती श्रावण महिना, वद्या अष्टमी वार बुधवार, मध्यरात्रीचा प्रसंग लेकरू जन्मले. भटजी कानानं ऐकायले तर असं करायलेत. बरं, फडशीतलं पंचांग काढे ना असं मांडीव झटकायले. त्यावेळी पंचांग काढले कपटाने, पान चाळीत चाळीत मानला झटका द्याले. मान तो कावोनी पाहत असे, टक टक करायले. यशोदाबाई म्हणल्या, भटजी मानला कामून झिंजाडा द्याल्यात, कस काय लेकरू? काय सांगा यशोदाबाई, बरेच पंचांग पाहिले पण असं कोणाचंच नाही. मायला वाटलं माय लईच पंचांग चांगले काय की माय पुन्हा मांडी पुढं सारायले, पुढं सरकायल्यात. भटजी सांगाले, जन्मतात मुळाव दिसतय, पुत्र लोक म्हणून घरात ठेविताल, असे लेकरं घरात ठेवणं बरं नसतंय. आत्ताच्या आता परीसभर खड्डा करा, लेकरू पुरून टाका. नेवोनी करते टाकाया, नेवोनी करते
बालकाचे अंगे औचिन्य बहुत निवणी करतेत घाला यासी परीस बरखटा करून लेकरू पुरून टाका लेकरू कुळाच्या मुळावर जन्मले जन्मताची यासी 12वा गुरु शनी भोगाने स्थानी स्थिरू राहू केतू आणि दिन करू देश त्यागाते सुचिती लेकरू बरं नाही पाळण्यात पडल्या देव ऐकालीत पंचांग भटजीचं माय म्हणाल्यात भटजी कालच्या महाराजांना वेगळं सांगितलं आणि तुम्ही काही बोलायला फार दिवसानं लेकरू झाले तुम्ही असं कसं बोलायलात काल कोण होते गरगरुशी अहो म्हणले कालच्या महाराजाचं गणित चुकले आमचं गरगत चुकलं गणित अमंगळवाणी पुनरपी बोलिला गर्गतो चुकला गणितासी कालच्या महाराजाचं गणित चुकलं आमचं फिट गणित आहे काय की माय म्हणली आमच्यात असं काय बोलायचं जमत नाही ते आमचा बुवा बरा नाही ते बोर येऊन येऊस तोर तुम्ही फडशी उचला बरं बुवा आधी फडशी उचला बुवा बरा नाही काय शिदा दक्षिणा द्या शिदा देते टोपलं वर शिदा आणली दक्षिणा आणाय माय मधल्या घरात गेली पहिल्या बायाच्या बँकी उतरंडीला नाही तर कमळाला आताच्या सारखं का चाला हाताला गुदगुल्या करायच्या अशा फोन पे नव्हता विलंब झाला दक्षिणा आणायला देव म्हणाले मी जन्मलो भटा करता भट मयात मुळाव निघाले द्यावं लागते भटजीला दक्षिणा ज्या पाटा भट बसले त्या पाटाला बोलालेत भगवान पाटराव आई साहेबाला याला उशीर दिसायलाय तर ध्यानात तुम्ही विटंबीला भट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट पाठीवरी पाट विटंबीला भट दिला पाठीवरी पाट बावळा म्हणायचं तर डेगूनच हाणलंय ते पाठ लागला असा थर 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 करायला बैसला होता पाटावरी हे तवची ते थराई नेष्टोनिया पृष्ठीवर थर 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 करायले भटजी हालायले लोक 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 भूकंप व्हायला कार बा म्हणला सगळं बघायले फिरून तर जाग्यावर दिसायले एकटंच हारायले लोक लोक फडशी अशी खांद्यावर साराले पंचांग उचलून पोटशी घाले खाली वाकून बघाले खालचा पाठ जर त्याला सटकन की बघ पाठीत बसला विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ लागल्याला पत्ता नाही काय वाजलं म्हणून माग कोण बघाले तिकडं पाटाची चवड होती
भगवंतानं कुणीला भाऊकी दर्शन घ्याले पाट जर उठले दना दन पाटीत बसायले बामन चिर चिरकाले की बाहेरल्या वस्त्रल्या त्याची माऊस भाऊकी होती बाहेर कोळपाटन बेलनी बामन आळडले की बेलण्यानं तोंडात जायचं मागून कोळपाटानं ठाका फिटच मार जोरात बसायला आळडा तर येईना माराच्या भेवानं तोंड लपवायला इकडं फिरलं इकड्या पिढ्यानं उठायचं की थोबाडा बसायचं इकडं फिरलं की इकड्या पिढ्यानं भट वाचित होता पाटाडे भट वाचित होता पाटाडे भट वाचित होता पाटाडे भट वाचित वाचित होता पाटाणे भट वाचित होता पाटाणे तव ते मुखी आदळले पिढे यार सुजाले थोबाडे फुंदो फुंदो निरडत असे ठाका मारला ते थोबाड सुजून निघायचं फुंदू फुंदू आले अंगणात बाजाने आडवं भाचे की रानावरल्या पिढ्यानं ठाबरे दुर्जना पळाया धावत आडव्या ठाकत बाजा पुढे बाजा आडवं भाचं रानावरल्या पिढ्यानं ठेसायचं मुसळाने याची की डुसणी द्यायची बामन तोंडात पडायचं सांड सांड याचं की नाकाला धरून वडायचं वरून फुकणीनं ठाका द्यायचं तिथून पळाले तिवाया उलथाने चिमटी पाटी पोटी रुतताती उखळ जाते मुसळ शेजारच्या इकणायला आज्ञा केली वरवटे पाटे साटू मेखा भटजीच्या अंगावर आरबळून अंगणात आले मारुतीच्या पटांगणात तिकडं चौकात सगळ्या गर्दात पडलेला दिसायला माणसं भोवताल कोणीच नाही तर निसता गर्दा काही माणसं एकमेकाला म्हणालीत होय हे काळ पडलेलं पिढ आमच्या घरचं इथं कसं आलं लोक हसता ती भवत आले आज थोर नवल देखिले आमुचे पिढे येथे आले मारू लागले मांबळ भटा तिथून पळाले बामन पळत असताना मागून मुसळ्याने याची डुसणी द्यायची थोबाडा पडत दात घासतच येशीला टिसायचं दाताची चौकी मधात बळच गुडघ्याव हातात टेकून उठायले तवरक तिवई याची वरून पाटीत बसायची दणकट मनातले मनात विचार करायले घरला जातो का नाही की बाप्पा काय देवाची इच्छा आहे की त्याच्या इच्छे पुढं कोण आहे आरुळ्या ठोकाला अरे धावा मला वाचवा मग मने धावा धावा याच्या हातीचे मज सोडवा नाडलो आपुलिया कपट भावा नाही स्मरलो चांडाळा आडरानानं पळाले रानातले एक नाही लादण्या वाडा खळ नांगरानं जायचं असं धरून वडायचं वरून रुमण्यानं ठेका द्यायचा पळाय गेलं की दांडी आडवी फाउंड डोसक्यात मार जोरात बसायलाय आरडा येईना पळण्याच्या नादात पळायले पडायले फडशी कुठं पडली पत्ता नाही पंचांग फाटलं जानवय तुटलं खाली बघाले धोतर गळालं नागवच बामन पंचांग फाटले जानवे तुटले पंचांग फाटले
चांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे भल उच्च ऊस काळ झोर बोमच बोम बारीक बारीक लेकरानं पाहिलं मोथरात आल्या भूप भूप भूत म्हणून लाख पळाय लेकर घर मुक्का मारले दुखत आहे महाराज रात्रभर लागलं बामन कणायला कणकण 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 सकाळच्या पारी जर बामन सुजले बम फुगले ह्या अडंगा होताय ना ह्या अडंगा होता ना कंसानं सांगितलं अरे काली गोकुळची मात म्हणले भटजीला माहित बोलवा भटजीला गेले बोलवायला चला भटजी कंसानं बोलले ते म्हणला बापू हो सांगितलं नाही लागलं थर 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 करायला तसं चुटून निघाले असं करेल कंसाच्या दरबारात आलं की भक्कन पडलं भोत पडल्यावणी कंस सुटून जवळ आले जवळ येऊन विचारायले कस काय गोकुळची मात त्याला कालच आठवायले गोकुळाचं नाव काय भोवताल बघायले कोण कोण पाठ येतात काय रे बा म्हणाले दैत्य सभा पाहुणी घनदाट म्हणे उठा उठा आले पाट धापा टाकुनी फुगले पोट पुसे वाट घराची कंस जवळ येऊन विचाराले गोकुळची मात कशी आहे ते म्हणला कंसा तुला वाचू देत नाही माईची हान म्हणला वाचू दे नर आणि केवढं आहे म्हणला कोण पाहिले आणि तुला कोण मारले म्हणला कोणला माहित पाहिले नाही माहित नाही अंग तो बम सुजले एवढा कसा सुजलास काय सांगा म्हणला ज्या पाटाव पंचांग सांगू लागलो लेकरू तर कुठं होतं की त्या पाटानं दक्षिणा दिली होता बैसा याचा पाठ होता बैसा याचा पाठ हो कसं असतंय असं शिकिलं की हो गवळणी रस्त्यानं चालल्यात काय यशोदा फार दिवसानं लेकरू झाले का आपल्यात मांडवी घेऊ बसायलेस कोणला घ्या वाटतंय का नाही आणि इकडं आम्हाला घेऊन जायचंय तुला लेकरू व्हा म्हणून मी नवस केलता माझ्या घरी नेऊन पूजेल म्हणून लटकन उचलन कडला घेतलं कोणतं पुण्य होतं त्या गवळणीचं देव कडला बसायले विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळण कडे घेते असले खरपडे लेकर कोणाच्या जवळ जाईनात घ्यायला गेलं की हे करते जगाचा मालक कडवर बसते कोणतं पुण्य देव जवळ यायला लय पुण्य लागते नेलं घरी मंचक टाकला बसायला सगळ्या गावात सांगायले आमच्या घरी देव आलेत आमच्या घरी देव आलेत आमच्या इथं देव आलेत गवळणी आल्या देवाची पूजा करायल्यात कोणी ताट घेऊ ओवाळायला आल्यात एक गवळण म्हणली अगं गर्दा करू नका देवाचा मुक्काम आमच्याच घरी आहे देव म्हणले असं आहे का आणि आज तुमच्या इथं मुक्काम आहे का काय अडचण नाही म्हणले कुणाच्या घरी केला तर गोकुळातच फालाय इथं मुक्काम रात्रभर देव मुक्कामाला थांबले मोठा कारखाना त्या गवळणीचा 10-12 लेकोन 10-12 सुनान पहिला लेकरायचा लय सुकाळ होता मला मारवाडीत लेकरायचा सुकाळ दिसायला गावीत कुसन त्या बघा विठाला 10-12 लेक 10-12 सुना सगळ्या लेकरवाळ्या रात्री 12लाच गवळणी उठल्यात कामाला 12ला 1ला 2ला रात्रशा गवळणी काम करायच्या पूर्वी गवळणीला काम भरपूर होते मानत आता एवढे काम नाही त्या गवळणीला पहिलं गवळणी दळायच्या आता गवळी दळायले आता दळण गवळणीकडे राहिलं नाही रया लावायच्या आता रई राहिली नाही त्या रईच्या आवाजानं डोक्याला टेन्शनच येत नव्हतं जात्याच्या आवाजानं रईच्या आवाजानं किती घरातलं टेन्शन असेल तर टेन्शन मुक्त व्हायच्या गवळणी म्हणून ते रामदेव बाबा आजही सांगायले ब्राह्मरी करा ब्राह्मरी
जात्याचा आवाज, भुंग्याचा आवाज, रईचा आवाज त्याच्यातून निघत आहे. विठ्ठल टेन्शन मुक्त मेंदू मोकळा होत आहे. रईचा संबंध नाही. दोन दोन मनाचं दळायचं. आसला लोण्याचा गोळा काढायचा आणि ताकाच्या डेचकीत टाकायचा. कवाडाच्या मागं जायचं, पदर आडवा करून तेवढा गुंगवायचा आणि ते जिरवायला पुन्हा जात्यावर बसायचं. दोन दोन मनाचं दळायचं. खुराक तसाच, व्यायाम तसाच. बघा तुम्ही आज जुन्या म्हाताऱ्या कशा दिसत्या त्या बघा. नळ नळ म्हाताऱ्या दिसत्या. आंब्याच्या कोळीसारख्यांनी बरडक कशी तरतरी त्याच्या अंगात बघा. खुराक तसाच, व्यायाम तसाच महाराज. आता खुराक आहे ना आणि व्यायाम आहे ना. जरा शिगागर माय 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 माय. 4ला उठून कामात गरक गवळणी, सडा समार्जन. आता सडा तर कोणाच्या अंगणात नाही. दिवस निघायच्या आत सडा पडला. नारायणदेव बाईला आशीर्वाद देते. त्या घरात लक्ष्मी नांदती. अंगण पारस दिसलं नारायणदेवाला की नारायणदेव श्याम देते. त्या घरात दारिद्र्य प्राप्त होते. मग दिवस निघायच्या आत अंगणात सडे पडत जाव. आता सड्याचा संबंध नाही ह्याला. हेच उठत आहे, बटन टाकते की मोटर फिरते, फर सगळ्या अंगणात पाईप फिरते, सगळं अंगण बोललं बसपस करते. मग पुन्हा घरात जाण मत होय झालं नाही का झोप. मग गॅसवर चहा ठेवला घेतीस का जर म्हणा दिग्जीने ज्याचे बाईले आधीन. अरे प्राप्त काळी प्रहर रात्री घोसळण मांडे येले घरोघरी सकळा. घोसळण नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा. घुम घुम करते ढे रे घुमाते. घुम घुम करते घुम घुम करते ढे रे घुमते. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलते. कृष्ण 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 कृष्ण. जसं जसं लोणी गवळणी काढायच्या. आसला लोण्याचा गोळा. कामात गरक आहेत. भगवान उठले जागे झाले. सगळ्या गवळणीनं लेकर वस्त्रीला टाकले होते. कामात गरक आहेत. सगळ्या गवळींना लांब वस्त्री होते. घोंगडीवर लेकरं टाकलेत. भगवान जागे झालेत. आपल्या घोंगडीवर उठले तर तिथं गेलेत. तिथं जाऊन त्या लेकराच्या पायाला कच चिमटी घ्या. तळपायाला चिमटा घ्यायचा. चौकडी जखम दिसती पण तळपायाचा चिमटा लवकर दिसत. देवाचा चिमटा आग का कमी होती का. अरे रामा रामा देवाचा चिमटात बसू नये कोणला. ठ्या ठ्या लेकरू बोंबलायचं. गवळणी ना काम टाकून द्यायचे. लेकराला उचलायचं, स्तनाला लावायचं. स्तनाला लावलं की 20 गायब व्हायचं. लेकरू गप्प पडायचं. एक गवळण जरा चिकित्सक होती. सगळेच लेकर एकदाच कशी रडतील ग होती ह्याच्यासारखे.
काहीतरी ह्यानं खोडी केली असावं, तेव्हा जेवढे लेकरं उठले तर काय की बापा कृष्ण अशा कुठं खोड्या असतात का रे? कानोबा ऐसे कैसी रे खोडी, कानोबा ऐसे कैसी रे गोपी म्हणती यात काय तुझं मिळते दोन दोन दोन, कानोबा ऐसे कैसी रे खोडी, कानोबा ऐसे कैसी रे खोडी, ऐसे कैसी रे खोडी, ऐसे कैसी रे खोडी. धुन केलं प्रभूला. भगवान बाहेर गेले, काही गोपाळ खेळायले. त्या गोपाळाला म्हणाले, गोपाळो ते वासरले ओढे घ्याले तर त्याचे बिडे सोडता का? हो, दिवस निघाला तरी दूध काढले नाही गवळणी ना, द्या बिडे सोडून. सगळ्याच वासराची बिडे सोडले. महागारी आले, चौकटी बसून असं डोलायले, टाळी वाजून त्या गवळणला इशारा करायले. हैशा गवळणबाई म्हणाले, हे लेकर प्यालेत, हे लेकर प्याले, मधी प्यालेत बाहेर प्यालेत. गवळणी म्हणल्या, मुडद्यानं वासर सोडले काय? पाहतात तर सगळेच वासर गायला प्यालेत. मामा लेकर दिले टाकून की वासराच्या माग. त्या वासराच्या नाकात वार शिरलं, वासर नेट चिमण गावला. ते कोण गवळणी वासर बांधून येऊस्तोर हे गोपाळाला म्हणाले, काय गोपाळ हो, तुम्हाला काही खायला मिळतं का नाही? लईच लोड दिसायला. हो क्लूत ना आमच्या गली गली बी खायला मिळत नाही, द्यायचं का खायला? दिल्यावर बोललो भाई या मग आमच्या माग याला लागे याला तारे यारे लागे याला तारे यारे लागे याला तारे याल तरी यारे लागे आवगे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी नीलमधल्या लागणीत दह्याचे गाडगे दुधाचे गाडगे लोण्याचे गाडगे गोपाळ तरबत्तर केले काही लोणी खाऊन ताकाकडे चालले देव म्हणले काय येडे येत रे तुम्ही एवढं लोणी खाली आता त्या ताकात का आहे फलकट ते संसार हे तसार भगवंत काही माणूस आयुष्यभर परमार्थ करतात तर म्हातारपणी संसारात मरतात अरे तो का म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी आजपर्यंत ताक खालं तर खाला आता लोणी खा
लोणीच मिळ नाही. विठ्ठल विठ्ठल सगळं लोणीच आहे, ताकच नाही. लोणी म्हणजे ब्रह्म आणि ताक म्हणजे माया. विठाला आता तरी परमार्थात पूर्ण मन लावा. अरे करा करा लाग पाट, धरा पंढरीची वाट, जाऊ नाही सपेट घात पडिला काळाचा. पुन्हा पुन्हा जन्म नाही. तातडीनं परमार्थाकडे वळा मारा. करावी तातडी परमार्थाची. अजून काळ आला नाही तोपर्यंत सावध राहा. पटकन माळी घालून देव आपला करा, देव जवळ करा. आपुला तो एक देव करून करावी तातडी परमार्थाची. आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत परमार्थाकडे वळ जाव. कवा काळ येईल आणि घेऊन जाईन पता लागणं. सत्ता आहे तोर काम करी जाव. सत्ता आहे आता तोर, सरपंच आहे तोर गावाचा विकास. पुढच्या 5 वर्षाची तयारी. ती नाही जमली तर जमली गावाचा तरी विकास करावा. तेवढं जमत नसेल तर कमीत कमी मग स्वतःचं घर तरी बांधून निघाया. एवढं होईन गेल्या मग अवघड आहे की. बरोबर आहे. काकांना म्हणत जाव, अरे भजन करू लागल्यावर भाजण्यानं महाराजानं समाजाचा उद्धार व्हावं असं भजन करावं. आणि समाजाचा उद्धार नाही तर नाही झाला तुमच्यानं, कमीत कमी तुमचा तरी उद्धार व्हावा. आपण आपला तरी उद्धार करून घेता या. नाही ते एवढं होईना म्हणले मुद्दल गमाविले. या जन्मात माणसं आहेत, आपण कमीत कमी दुसरा तरी जन्म माणसाचाच मिळेल एवढं तरी कमवा. नाही तर ह्या जन्मात एवढं ताईट मस्त राहायचं महाराज. पांढऱ्या केसाला काळं पालिश लावायचं, अशा ताईट टोप्यान पटकेन चष्मेन, आणि दुसऱ्या जन्मात डोसक्याला मटाटे आले. अवघड आहे की महाराज. गळ्यात घागरमाळा आल्या. त्यासाठी करावी तातडी परमार्थाची. म्हणून देव म्हणू लागले, अरे लोणी खा. काय त्या ताकात? ताक म्हणजे संसार, लोणी म्हणजे सार. फलकटते संसार येत सार भगवंत. भरलं का पोट? काय गोपाळ म्हणले, तर बतर दिली काढून. गवळणी वास्त्र बांधून येऊन पाहिल्या, सगळ्या दुधान्या पालत्या. हे लादणीच्या टोपात बसले ताक थापटेत. गवळणी येऊन पाहिल्या तर सगळ्या गवळणी पाहते गवळणी तवती पालथी दुधानी. म्हणती नंदाचे पोरे आज चोरी केली खरी. चलते मायला दाखवते माल मुद्या सगट पकड. 10-12 गवळणी यशोदाबाईच्या अंगणात अवघ्या मिळून गवळणी देते यशोदे गारानी. तिथं काय एक गारा नव्हतं, काय एक गवळण म्हणली, यशोदे लाडकं झालं लेकरू तर आपल्या घरात ठेवावं. लोकाला का गजात लाडका कानाबाई तुझा, तुला अशी गोड वाटे. याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे. ह्याच्या का थोड्या खोड्या आहेत का? विठाला विठा महिपत्र सिंधू वाटे. एक म्हणली परवा आला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा वरी सोडीला सैराट. दुसरे गवळण म्हणली काय सांगा यशोदाबाई कुसचे पण मोठं खोडील. काल दिवसभर आम्ही जेवारी पाडली दोघं नवरा बायकोना. संध्याकाळी तू पोटाला भाकर खाऊन दोघं झोपलो लेकरू पोटशी घेऊन दोघाच्या मधात. मध्यरात्री आले. दोघाच्या मधातलं लेकरू उचलेन पणगा खाली ठोले.
बुरुजातलं मुंगूस धरून आणले आणि दोघाच्या मधात आणून सोडले. लेकरू म्हणून जवळ धरायला गेलो ते लागला आम्हाला बोच करायला, भूक भूत म्हणून लाग पळायला रस्त्यानं. बेटेम होता म्हणून सपादून गेलं, अंगावरले वस्त्र पिटोस्तर फजितीची येळ आली. यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसो धिंगाणा, आम्ही असता निज सुरी मुंगूस घेऊन आपुले करी, सोडिले दोघे आम्हा माझारी, तव ते आमासे मोचकारी हो. यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसो धिंगाणा. दुसरे गवळण म्हणली काय सांगा यशोदाबाई ह्याची खोडी. काल चौकात उभं राहिले गवळणी पाण्यावरून चालल्यात. गवळण दिसली की पाठमोरी झाली, खोकलायले ठसकायले. तिनं माग कोण पाहिलं की खाली बघायले डोळे चोळायले. ते गवळण म्हणले कृष्णा डोळे का म्हणून चोळायलास. काय सांगा म्हणला गवळणबाई तुम्हाला डोळे आले तर फारच दुखायले. मग काय औषध घाला डोळ्यात. हाय औषध पण गरीबाला कोण देत. काय औषध आहे. पुत्राची जननी तिचे दूध मिळे, घालिताची डोळे बरे होती. पोराच्या माईचं दूध डोळ्यात घातलं की आमचे डोळे राहतात. कोणता उघडे कृष्ण आम्ही पोराचीच माय तुला आत्ता दूध आणून देते. कसं कसं जमन म्हणला. आपण आपल्याच हाताना घालावं लागतात तवा डोळे राहतात. आपुली करे पिळू दे शिस्तन, तेव्हा येईल गुण लव करी. बोलू नाही ते सगळं भेंडूरच करतात. सगळे खेळ एकदाच का. हा मामा होतो तो इट्टो दांडो मजेदार खेळ मानाचे. आता एकच खेळ पाठ आहे. 3 लाकडं 1 वाकडं, त्याला 12 माकडं खेळाय. लय मजेदार खेळ. काय गोपाळ म्हणले आता कवर खेळ खेळायचा. बहु झाली वनवन. आता पायपिटी झाला असेल. 11 गाई बसवल्या. काही गोपाळ म्हणले आता बस झालं खेळणं झाली, आता वेळ म्हणते आणा शिदुऱ्या. सगळ्याच्या शिदुऱ्या आणल्या. महाराज लांब उभे होते. महाराज आणा की शिदुरी. म्हणले आपल्याकडे शिदुरी नाही. असाव का नसाव शिदुरी. कशाला खरकट फडशीत ठेवाय. शिदुरी म्हणजे ही शिदुरी नाही, पाप पुण्याची शिदुरी. आमच्याकडं पापही नाही पुण्य नाही. मग घरून आणा. आता घरी कोणी असाव का नसाव. महाराज म्हणे आमच्या घरी कोणी नाही. तो का म्हणे हरी. घर म्हणजे ते घर नाही भिताडाचं हे घर. या घरातली लोक वेगळे, त्याच्यातली वेगळे, त्याच्यातले आपण आणि याच्यातले विकार. ज्याचे विकार निघून गेले महाराज देव त्याला जवळ धरते. ज्याचे विकार नाही गेले देव त्याला जवळ धरीत नाही. पण विकार ठेवू नका. कधी कधी विकार सळवतात. किती माणसं परमार्थात राहिले, परमार्थात किंचित तरी विकार सळीतात महाराज. किंचित तरी. कुठं कुठं अहंकार नाडतो. मी का कमी गायक काय. आणि मला सांगितलं का कोणा मी कसा येऊ. अहंकार नाडते. आपल्यासारखा मृदंग जमच ना कोणला. कस काय जमलं कीर्तन जमलं का नाही. चेक बोंबलत गेलं जमलं का असं. विठाला विठाला विठाला. तिळवरी जरी होय अभिमान, मी ऋतू समान भार देवा. नवल अहंकाराच्या हा विशेष नलगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंडे, नाना संकटे नाचवी. गारुड्याच्या माकडासारखं नाचतात हे विकार माना. या विकाराला बाहेर काढा. थोडा जरी विकार नांदला की आपला परमार्थ गेला.
विकार रहित राहिलं की देव आपोआप जवळ धरतो. मग येऊने गोपाळ या आमच्या थवासामी जवळ घेतलं महाराजाला. महाराजाच्या हातानं काला करीते संतजन सवे त्यांच्या नारायण. ते काला पाला जो साम्रावती काला पहावया येथे देवे सरती देहभावा फुला. वैकुंठी तो आयसे नाहीन कवळ काही काल्याचे दिसते दहीनलाई. पण काय महत्व आहे महाराजा काल्याचं. म्हणून काला वाटो एकमेका. कोण वाटायले तो बारा आहे वैष्णव निका संभ्रम. निक्के वैष्णव काल्याचे अधिकारी वैष्णव आहेत आणि वैष्णव असून निक्के वैष्णव आहेत. काले अधिकारी असावत काल्याला. काला हा अधिकार्याचा आहे. अनाधिकारी काला करू शकत नाही. विठाला आपण अनाधिकारी आहेत तो खूप आहे अधिकारी आहेत. म्हणून महाराजाच्या हातानं काला चलते. काला करते संतजन. म्हणून काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. हातात काला दिला ते वगळं चाललेत असे चाखायलेत. वाकुल्या दाखवितात वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. ब्रह्मदेवासारख्याला सत्यलोकातल्या स्वर्गातल्या इंद्रासारख्याला वाकुल्या दाखवायलेत. वाकुल्या ब्रह्मादिका आम्ही खालो तुम्हाला नाही. उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हा तुका माने भूमंडळी तुका माने Yeah.